नमस्कार. प्रशासनाचा थाट नेमका जनतेसाठी की सत्ताधाऱ्यांच्या मिरवणुका काढण्यासाठी? पोटच्या लेकरासाठी बापाने चक्क प्रशासनाला धरलं धारेवर. एक बाप काय करू शकतो ते बघाच. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. रोजच्या कामकाजासाठी सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील प्रमुख रस्ते बंद केल्यामुळे अनेकांना त्यांच्या ठरलेल्या वेळेत शाळा, कॉलेज, ऑफिस तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. त्यामुळे जनतेचा संताप वाढतो. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासनतास रोडवरती उन्हात थांबावं लागतं. मात्र या गोंधळात चिंतेची बाब ही की प्रशासनाचा थाट आणि नेत्यांचा ताफा जाणार म्हणून. वाहतूक कोंडीमध्ये बाप आपल्या चिमुकल्याचा जीव धोक्यात असून तो वाहतुकीच्या कोंडीत अडकलेला आहे. 5 मिनिटांच्या नावाखाली तासनतास रस्ता बंद केल्यामुळे आपल्या आजारी मुलाला वाचवण्यासाठी तो विनवणी करून देखील कोणी त्याचं ऐकत नसल्याचं दिसत आहे. मात्र त्या निष्पाप मुलाला काही झालं तर त्याला जबाबदार कोण? सत्तेच्या पायी माणुसकीचा विसर पडत असल्याचे पाहून तुमचाही संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर अपॉइंटमेंट है 50 मिनट से खड़े रहे भाई. मैं आपके उसमें बताया था ऐसे ही साहब भाई झूठ को बोलो ना मैं अपना सुनो ऐसा ही साहब ने बोला भाई. बनाओ रिकॉर्डिंग. मैं बोल रहा ऐसा ही साहब ने बोला भाई. 10 मिनट बोल के गए ऐसे साहब. 10 मिनट रुको गाड़ी बंद कर लो. रिकॉर्ड है. मैंने उन्हें बोला कि बच्चे थे. अरे 10 मिनट रुको बताए. अरे इनकी गलती है यार आपका बच्चा बीमार हो रखा हो, अपॉइंटमेंट हो रखा, आप लेके नहीं जा रहे. फ्लाइट जाएगी. आप कह रहे 10 मिनट भाई. मैं बच्चे की कसम खा के बोल रहा हूँ. सोनिए आप बोल रहे झूठ बोल रहे हो.